मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 तलाठी भरतीच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची SIT चौकशी व्हावी आणि परीक्षा शुल्क कमी करावे यासह विविध मागण्यांसंदर्भात मंगेश साबळे आणि काही तरुण विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात आले होते. मात्र निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर निवेदन स्वीकारण्यास आयुक्तांनी होकार देऊन निवेदन स्वीकारले. मात्र दडपशाही करून अटक करण्याची भाषाही विभागीय आयुक्तांनी केली असल्याचा आरोप युवक मंगेश साबळे यांनी केलाय. काय संबंध? आमच्या टॅक्स मधून यांच्या नोकऱ्या होतात, पैसे भरतात, आम्ही यांच्या पगारी होतात. एवढी दादागिरी कशाला? एवढे पाहिजे आम्हाला नकोय. मग पाकिस्तानात जाऊन राहतो आम्ही तिकडं, कशाला पाहिजे? लाज वाटते कसं? आई ना अडचणीचे सगळे पोरं इथे या बस. बरोबर. नाही 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 आबा, काही वेळेस शांततेची भाषा कळत नसते. मला कळत नाही, फक्त काय निवेदन घ्यायचं 5 मिनिटाचा विषय, फक्त 2 मिनिटं. हो 2 मिनिटं नंतर तुम्ही तुमचं प्रोसेस करा, आम्ही आमचं काम करू. संपला विषय. घेऊ लागले का निवेदन? घेऊ लागले का? आता त्यांची मीटिंग चालू होती. कोण येणार? 3 लोक, 4 विद्यार्थी एकजुटीचा. अरे बाहेर या, 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 विद्यार्थी एकजुटीचा. अरे बाहेर या, 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 बाहेर या. अरे बंद करा, बंद करा, तानाशाही बंद करा. अरे बंद करा, बंद करा, तानाशाही बंद करा. अरे बंद करा, बंद करा, तानाशाही बंद करा. बाहेर या, बाहेर या, बाहेर या. अरे बाहेर या, बाहेर या. विद्यार्थ्यांना सर तुम्ही पण अभ्यास केलाय सर. 1-1 तास बसवणार आहे तुम्ही विद्यार्थ्यांना असं दालनात तुमच्या, 1-1 तास. आणि राजकीय पुढाऱ्यांना घेणार सर तुम्ही, 1-1 तास विद्यार्थ्यांना बसवणार सर. विद्यार्थी महत्वाचे नाही आहे ना तुमच्यासाठी? आणि भरती आम्ही काढली नाही म्हणताय. पाकिस्तानच्या सरकारने काढली आहे का भरती? पाकिस्तानच्या विभागात त्यांनाही त्याचं उत्तर देऊ नाही. तो स्विस सहाय्यकाला निलंबित करा. त्या स्विस सहाय्यकाला पद्धत आहे का त्याची बोलायची? आम्ही भरती काढली नाही म्हणजे काय संबंध? मीटिंग संपली नव्हती सर. बोलवा ना प्लीज. या काही चिठ्ठीचं उत्तर आलं नाही आतापर्यंत.
मीटिंग झाल्यानंतर तुम्ही परत भेटा म्हणलं साहेबांना डायरेक्ट. आमचे सहकारी ते आम्ही सरपंच ते सरपंच आम्हाला कोणाला आम्हाला न्याय मिळाला नाही. आपला आता मी म्हणतो यांच्या मंडळीनं म्हणजे परीक्षा दिली आहे. 5-6 बिडकीचे 5-6 कॅन्डिडेट आहेत तलाठीचे 5-6 आहे ना. आम्ही भरती काढली नाही आमचा काय संबंध आहे. आम्ही जायचं कुठं? पाकिस्तानच्या सरकारला निवेदन द्यायचं का? एवढा संघर्ष 4-4 वर्ष अभ्यास करायचा आणि निवेदन देण्यापासून संघर्ष विद्यार्थ्यांनी करायचा. लोकशाही आहे काही? विभागीय आयुक्तांनी उत्तर द्यावं या गोष्टीवर. तुमचा स्विस सहाय्यक असं म्हणतोय की आम्ही भरती काढली नाही म्हणून. आणि हे सगळे मॅनेज आहे बाकीचे इकडे प्रशासनावर भरोसा ठेवा की नाही? मग आता सरकारवर तर राहिलाच नाहीये. कोण कुठं कधी जात आहे ते प्रशासन असं करायला लागल्या म्हणल्यावर विद्यार्थ्यांनी जे प्रायव्हेट कंपनी दिलेले ना त्यांना ते चालवायला ते सगळे मॅनेज 21-20 या ठिकाणी तलाठी भरतीचं निवेदन देण्यासाठी आला असता यांना अटक करा, यांच्यावर गुन्हे दाखल करा. पोरांची आत्महत्याची करण्याची मानसिकता आहे असं सांगताना देखील आत्महत्येची धमकी कोणाला देता असं विभागीय आयुक्त बोलत आहे. विभागीय आयुक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बिलकुल सिरियस दिसत नाही आहे आणि अटक करण्याची धमकी या ठिकाणी ते देत आहे. कोणाला तुम्ही अटक करताय? आमच्या पगारावर, आमच्या पैशावर, आमच्या टॅक्सवर तुमचा पगार होतोय. आम्हाला अटक करा तुम्ही, आम्हाला मारून टाका. जनरल डायर सारख्या गोळ्या घाला तुम्ही. सामान्य जनतेला 4-4 वर्ष अभ्यास करायचा, 4-4 वर्ष मेहनत करायची आणि पेपर द्यायचे, तर ऐन वेळेवर तुम्ही पेपर फोडणार, पोरांचं भविष्य उद्ध्वस्त करणार आणि या ठिकाणी अटक करण्याची धमकी त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला देणार. आज लाज वाटते या भारतामध्ये जन्माला आल्याची. पोरांसाठी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आला असता. अटक करण्याची भाषा या ठिकाणी विभागीय आयुक्त करत आहे आणि विभागीय आयुक्तांचे PA म्हणत आहे की आमचा या तलाठी भरतीशी काही संबंध नाही, तुम्ही डायरेक्ट सरकारला जाऊन बोला. या माज या ठिकाणी आलेला आहे, विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळत आहे आणि अटक तुम्हाला आम्हाला करायचं. आम्ही अटक काय मरायला तयार आहे. त्यांच्या समोर सांगितलं की आम्हाला काय हे तुम्ही उजरेगिरी दाखवू नका. शासनाचं तुम्ही जे घेतायत ना, आमच्या करावर तुमची पगार होते आणि आमच्या भविष्याची जर तुम्ही जर खेळणार असाल तर या ठिकाणी आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून याला बंद करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता या क्षणाला या ठिकाणी मी उपोषणाला या ठिकाणी बसत आहे आणि तुम्ही अटक करा, बेकायदेशीर या ठिकाणी तुम्ही अटक करा आणि आमचा जीव जरी या ठिकाणी गेला तर आम्ही मागे हटणार नाही. अन्यथा उपोषणाला या ठिकाणी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाच्या बाहेर मी बसत आहे. त्यांच्या स्विस सहायकाला निलंबित करा अगोदर. ते म्हणता आमचा काही संबंध नाही, तलाठी भरतीचा आमचा काही संबंध नाही. पाकिस्तानच्या तिकडं सरकारला विचारायचं का आम्ही? पाकिस्तानच्या तिकडं विभागीय आयुक्तांना विचारायचं का आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे? 4-4 वर्ष अभ्यास करायचा, वेळेवर हे पेपर फोडणार, प्रायव्हेट कंपनी इथं पैसे घेऊन पेपर फोडणार आणि पोरांनी कोणाला जाब मागायचा आणि असं निवेदन द्यायला गेलं तर अटक करायच्या, धमक्या द्यायच्या. आणि म्हणून या ठिकाणी उपोषणाला आम्ही बघतोय. जगून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आता फायदा राहिलेला नाही. राजकीय पुढारी तसेच भरोसा यांच्यावर होता, प्रशासनावर होता. प्रशासनही या ठिकाणी तसंच निघालेलं आहे. म्हणून सर्व तरुण महाराष्ट्रातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला आवाहन करतो की रस्त्यावर या, तुमचं भविष्य धोक्यात आहे. हिटलरशाहीकडे वाटचाल या भारताची, या महाराष्ट्राची चाललेली आहे. तुम्ही रस्त्यावर या, तुमचं भविष्य धोक्यात आहे. तुम्हाला नोकऱ्या सुद्धा लागणार नाहीत. पैसे भरून पेपर फोडून या ठिकाणी यानंतर विद्यार्थी नोकरीला लावल्या जाणार आहेत आणि तुमच्यासाठी जो कोणी रस्त्यावर उतरेल त्याला अटक करण्याची धमकी विभागीय आयुक्तासारखा जबाबदार अधिकारी देतोय. विभागीय आयुक्तासारख्या जबाबदार अधिकाऱ्यानं अटक करण्याची धमकी आम्हाला देणं हे अपेक्षित नव्हतं. आम्ही विद्यार्थ्यांच्या घोटाळ्याबाबत निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही कोण आम्हाला अटक करणार आहे? आम्ही स्वतः अटक होतो. आम्ही स्वतः अन्नत्याग या ठिकाणी उपोषण करून आमचा जीव तुम्हाला आपण या ठिकाणी करतो. आपली प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी हीच आहे, तलाठी भरती कॅन्सल करावी आणि तलाठी भरती कॅन्सल करून MPSC आयोगाकडनं ही परीक्षा घेण्यात यावी. अन्यथा या ठिकाणी आत्ता या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसत आहे. आपलं नाव? माझं नाव मंगेश साबळे.